नमस्कार. चला, कवितेच्या बनात या उपक्रमांतर्गत चालू असलेल्या वाचक संवादाचा हा 217वा भाग. आज आम्ही पुन्हा अनपेक्षितपणे लॉकडाऊन चालू असल्यामुळं, स्टे ॲट होम सगळे पाळत असल्यामुळं आम्ही देखील घरामधूनच हा कार्यक्रम आपल्यासाठी सादर करत आहोत. मला विश्वास आहे आपण सर्वजण फेसबुकच्या माध्यमातून आमच्याशी जुडलेले आहात. हा वाचक संवाद आपल्या बुद्धिमत्तेला धार देण्याचं काम करणार आहे. आपलं वाचन वाढावं, आपलं ज्ञान वाढावं, विचारांची देवाणघेवाण व्हावी आणि विचार पेरणारी पुस्तकं जी आहेत त्या पुस्तकांचं वाचन वाढलं पाहिजे, यासाठी चालू झालेला हा वाचक संवाद. जगामध्ये अमर्याद ज्ञान आहे आणि हे अमर्याद ज्ञान, आपलं आयुष्य मर्यादित आहे आणि अशा या मर्यादित आयुष्यामध्येच आपल्याला हे ज्ञान जास्तीत जास्त मिळवून घेण्याचा एक आमचा हा छोटा असा प्रयत्न या वाचक संवादाच्या माध्यमातून आम्ही करत आहोत. आज 18 मे 2020 आमच्या वाचक संवादाच्या प्रथेप्रमाणे दरवर्षीचा मे महिना हा बालवाचक संवादाचा असतोय. परंतु यावर्षी या कोरोनामुळे सगळेच आपापल्या घरात आहेत, राहिलेच पाहिजे. आम्ही आपल्यालाही ती विनंती करतोय, आपण घरीच राहा, बाहेर पडू नका. आणि हा कार्यक्रम आम्ही आपल्याला तुमच्या घरात दाखवू, यासाठीचा आम्ही हा केलेला प्रयत्न. आणि आज या विशेष बालवाचक संवादामध्ये आपल्या समोर आज इयत्ता 9वी मध्ये शिकत असलेली कुमारी नम्रता बबिता बळीराम पाटील ही विद्यार्थिनी अनंत तिबिले लिखित गरुड झेप या साहित्य कृतीवर संवाद साधणार आहे. आज आपल्याला ती छोटीशी मुलगी, तिचं वाचन, तिचं वक्तृत्व, तिची भाषाशैली आणि सभाधीटपणा या सगळ्याच गोष्टी पाहत असतानाच आपल्याला थोडासा तरी आपल्याला शिवचरित्राचा अनुभव देखील या ठिकाणी घ्यायचा आहे. आणि म्हणून मी सर्वप्रथम आज या कार्यक्रमामध्ये आपल्या सर्वांचे हार्दिक हार्दिक स्वागत करतोय. आणि कार्यक्रमाला सुरू करण्यापूर्वी आमच्या या कार्यक्रमाची रूपरेषा आपल्या सर्वांसाठी मी एकदा सांगू इच्छितोय. हा कार्यक्रम आमचा शार्प 6 म्हणजे 6ला चालू होतोय. कार्यक्रम चालू झाल्यानंतर कुठल्याही पद्धतीचे शाल हार तुरे आम्ही वापरत नाहीये. आलेल्या मान्यवरांचं शब्दसुमनानं स्वागत करतोय. मी आज देखील पुन्हा एकदा कुमारी नम्रता बिरादार पाटील आणि आजच्या या कार्यक्रमाच्या अध्यक्षा म्हणून आपल्याला लाभलेल्या आदरणीय बबिताताई पाटील यांचं स्वागत करतोय. काही गोष्टी नकोशा घडतात, वाईट घडतात, पण बऱ्याच वेळेला वाईटामधून देखील काही चांगलं घडत असतं. आज या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर हा फेसबुक लाईव्ह कार्यक्रम आम्ही घेत आहोत. घरामध्येच हा कार्यक्रम घेत असल्यामुळं आम्ही लोकांना जमा केलं नाही, पाहुण्यांना बोलावलं नाही, श्रोत्यांना बोलावलं नाही. आम्ही घरच्या घरी हा कार्यक्रम घेतोय. आणि म्हणून आजच्या या कार्यक्रमाच्या अध्यक्ष असणाऱ्या या संवादिकेच्या माता आहेत. आई अध्यक्ष आणि मुलगी संवादिका, हा योग आज आपल्या समोर या कोरोनामुळं आलेला आहे. कोरोना वाईट आहे, हे व्हायला नको होतं, घडलं, चालू आहे, वाईटच आहे. पण या वाईटामध्ये देखील या काही चांगल्या गोष्टी घडत असतात. आणि अशा पद्धतीनं आजच्या या कार्यक्रमाच्या अध्यक्ष असणाऱ्या आदरणीय बबिताताई पाटील यांचं मी शब्दसुमनानं हार्दिक हार्दिक स्वागत करतोय. याचबरोबर आजची संवादिका कुमारी नम्रता बबिता बळीराम पाटील हिचंही हार्दिक हार्दिक स्वागत करतोय. कार्यक्रमामध्ये संवादकांना त्यांच्या मनावरचा वेळ आम्ही देतोय. त्यांनी जे पुस्तक वाचलेलं आहे त्या पुस्तकावर त्यांच्या इच्छेप्रमाणे किंवा कुवतीप्रमाणे त्यांनी ते आपल्या समोर मांडायचं आहे. संवादकाचा संवाद संपल्यानंतर प्रश्नोत्तराचा काळ चालू होतो.
ज्याच्यामध्ये आपण फेसबुकच्या माध्यमातून आम्हाला प्रश्न विचारू शकता. या प्रश्नाची उत्तरं आपल्याला ही नम्रता देईल, मला विश्वास आहे. चर्चेचा वेळ संपल्यानंतर मग उपस्थितांना आम्ही जन्मदिनाची ग्रंथभेट देत असतोय. पण आज उपस्थित असणाऱ्यांना जन्मदिनाची भेट आम्ही देतोय, पण आपण आपल्या घरी आणि आम्ही आमच्या घरी, आणि ही भेट आपल्याला या शब्दाच्या माध्यमातूनच आम्ही पुरवणार आहोत. यानंतर कार्यक्रमाचे अध्यक्ष यांचा अध्यक्षीय समारोप होईल आणि या समारोपानंतर मग आभारानं हा कार्यक्रम संपन्न होईल. संवादकांना आम्ही सन्मान चिन्ह, सन्मान पत्र, एक ग्रंथ भेट देऊन त्यांचा सत्कार करत असतोय. ही आमच्या या कार्यक्रमाची रूपरेषा आहे. रसिक हो, जून 2011 ला चालू झालेला कार्यक्रम प्रत्येक महिन्याच्या पहिल्या आणि तिसऱ्या सोमवारी चालू असलेला आज तागायत अखंडितपणे पहिल्या आणि तिसऱ्या सोमवारी चालू आहे, जो आज 217वा आम्ही आपल्या समोर सादर करतोय. तेव्हा आम्ही आपल्यामध्ये जास्तीचा वेळ न घेता पुन्हा एकदा या फेसबुकच्या माध्यमातून ज्यांनी आमच्याशी कनेक्ट झालेला आहे त्या सगळ्यांना पुन्हा विनंती करतोय, कृपया या कोरोनाला रोखण्यासाठी आपण आपल्याच घरी राहायचं, शक्यतो बाहेर फिरणं टाळायचं आहे, संपर्क कमी करायचा आहे. नाईलाजास्तव अडचणीच्या वेळेलाच आपल्याला जेवढा संपर्क करता येईल तेवढा करावा, बाकीचा संपर्क शक्यतो टाळावा ही विनंती करतोय. आणि कुमारी नम्रता बबिता बळीराम पाटील हिला विनंती करतोय की तिनं आपल्या संवादाला सुरुवात करावी. धन्यवाद. जय जिजाऊ. मी नम्रता बळीराम पाटील. मी आज आपल्या समोर करोडो लोकांचा पोशिंदा, तलवारीच्या पात्याप्रमाणे धारदार व्यक्तिमत्व असलेले छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल विचार मांडलेल्या गरुडझेप या साहित्यावर संवाद साधणार आहे. लेखक श्री अनंत तिबिले यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांचे चारित्र्य, पराक्रम इत्यादी गोष्टी आपल्या अभ्यासाच्या माध्यमातून गरुडझेप या साहित्य या पुस्तकाच्या माध्यमातून आपल्याला एक जणू भेटच दिली आहे. सन 19 फेब्रुवारी 1630 रोजी जिजामाता यांच्या पोटी बाळ शिवबाचा जन्म झाला आणि बाळ शिवबा दिवसेंदिवस मा जिजाऊ साहेबांच्या छत्रछायेखाली वाढू लागले. वयाच्या अवघ्या 9व्या वर्षी, किती लहान, आपण तर आपल्या आईचं बोट देखील सोडलं नव्हतं, तेव्हा ते मा जिजाऊ साहेबांच्या सोबत आदिलशहाने बेचिराग केलेल्या पुणे येथे आले आणि पुणेत सोन्याचा नांगर फिरून पुणेला जीवनदान दिले आणि तेथूनच राजांच्या पराक्रमाची सुरुवात झाली. तसे पाहता ते उपजतच पराक्रमी, पण त्यांच्या पराक्रमाला धार दिली ती म्हणजे मा जिजाऊ साहेबांनी. इतिहासाचे आणि प्रबोधनाचे दोन प्रवाह आहेत, एक सुप्रवाह आणि दुसरा कुप्रवाह. ज्यांच्या प्रबोधनातून देशात अराजकता माजते किंवा देशात पेशवाई येते ते कुप्रवाह. 16व्या शतकात देखील विचारधारेच्या दोन धारा होत्या, एक रामदास स्वामींची आणि दुसरी जगद्गुरु तुकोबारायांची. रामदास स्वामींच्या विचारधारेतून देशात पेशवाई आली, देशात अराजकता माजली, पण जगद्गुरु तुकोबारायांच्या प्रबोधनातून देशात शिवरायांचं राज्य आलं, मावळ्यांचं स्वराज्य आलं. म्हणूनच आपलं सुप्रवाह आहे, कुप्रवाह नाही. शिवरायांच्या काळात सार्वभौमत्व आणि स्वातंत्र्य नांदत होते. शिवरायांनी शेतकऱ्यांची होणारी विनाकारण लूट थांबवली. शिवराय आपल्या मावळ्यांना देखील वारंवार सांगायचे की बाबांनो, शेतकऱ्याच्या भाजीच्या देठाला देखील हात लावू नका, घोडे रानातून जाऊ नका. माझ्या राजांच्या काळात एका देखील शेतकऱ्याने आत्महत्या केली नाही आणि आता मात्र आपण पाहतो
पेपर वाचावं म्हणला की मोठ्या अक्षरात हेडलाईन असते, या गावच्या या शेतकऱ्याने माल विकला गेला नाही म्हणून आत्महत्या केली. बातम्या पाहावं म्हणून बघायला गेलो तर काय, मोठ्या अक्षरात हेडलाईन असते, या गावच्या या शेतकऱ्याने कर्जबाजारी होऊन आत्महत्या केली. पण असं माझ्या राजाच्या काळात घडलं नाही, माझ्या राजाच्या स्वराज्यात घडलं नाही. म्हणूनच महात्मा ज्योतिबा फुले माझ्या राजांना कुळवाडी भूषण म्हणत होते. माझ्या राजांच्या काळात स्त्रियांना देखील सन्मान होता, स्त्रियांना देखील स्वातंत्र्य होतं. म्हणूनच तर त्या काळातल्या स्त्रिया व्यवसाय करीत होत्या. याचंच उदाहरण मी तुम्हाला इथे एक सांगणार आहे, ते म्हणजे हिरकणीचं. हिरकणी एक गवळण होती. ती रोज दूध आणि दुधापासून बनलेले पदार्थ रायगडावर जाऊन विकायची आणि संध्याकाळच्या वेळी घरी परतायची. रायगडावरचा एक नियम होता, दिवे लावण्याच्या वेळी बंद झालेले दरवाजे पहाटेच उघडणार. एके दिवशी असेच हिरकणीला दूध विकता विकता वेळ झाली. हिरकणी महादरवाजाकडे येऊन पाहते तर काय, दरवाजा बंद झाला होता. ती रडू लागली, पहारेकराला विनवण्या करू लागली, दादा भाऊ मला जाऊ द्या हो, माझं घरी बाळ आहे हो, ते तहान आहे हो, त्याला भूक लागली असेल, ते रडत असेल हो, मला जाऊ द्या, तुम्ही दरवाजा खोला, मी लगेच जाईन, तुम्ही लगेच मग दरवाजा बंद करून घ्या, प्लीज कृपया मला जाऊ द्या, अशा ती विनवण्या करू लागली. पण पहारेकरी नियम मोडू शकत नव्हते. ते तिला म्हणाले, ताई आम्ही नियम मोडू शकत नाही. तिला बाळाची ओढ लागली होती, तिच्यातले मातृत्व तिला बसू देत नव्हते. या जगात जर सर्वात मोठे काही असेल तर ते मातृत्व आहे. ती आपल्या जीवाची पर्वा न करता रायगडाच्या मागच्या बाजूला जो कडा होता तो कडा उतरू लागली. मध्येच तिच्या पायाखालचा दगड सरकायचा, मध्येच तिच्या पायात काटे रुतायचे. अनंत यातना, अनंत कष्ट सहन करून ती अखेर गड उतरली. पाणावलेली गाय जशी आपल्या वासराच्या मायेने, वासराच्या ओढीने जशी धावत सुटते तशी ती धावत सुटली. घरी पोहोचताच आपल्या बाळाला घेऊन ती त्याचे मुके घेऊ लागली. आणि इकडे पहाटे रायगडाचे दरवाजे उघडले. रायगडाचे दरवाजे उघडले. पहारेकराच्या लक्षात आले की रात्री एक गवळण अडकली होती, ती आता इथे कुठे दिसत नाही. त्यांनी ही खबर राजांच्या कानावर घातली. तो कडा खूप अवघड होता उतरण्यास. मावळे देखील तो कडा उतरता येत नव्हता. मावळ्यांना देखील तो कडा उतरता येत नव्हता. त्या कडावरून जर कोणता माणूस खाली पडला तर त्याला शोधणं अशक्य होतं, असा तो कडा होता. शिवरायांच्या कानावर ही बातमी आली. शिवरायांनी लगेच तिला शोधण्याचे आदेश दिले. शिवरायांचे मावळे तिला शोधत शोधत तिच्या घरी पोहोचले आणि ती घरी सुखरूप असल्याची बातमी शिवरायांना मावळ्यांनी सांगितली. शिवरायांनी तिला ताबडतोब दरबारात बोलवून घेतले. ती घाबरत घाबरत राजांच्या समोर उभी राहिली. तिला वाटलं की आता राजे आपल्याला शिक्षा करणार. ती म्हणाली राजांना, राजे मला माफ करा, मी माझ्या बाळाच्या ओढीने गड उतरले हो, मला माफ करा, पुन्हा माझ्यापासून ही अशी चूक होणार नाही, कृपया मला माफ करा. महाराज तिला म्हणाले, माते आज तुम्ही मातृत्वाचा गड उतरलात, तुमचं काहीही चुकलं नाही. महाराजांनी तिच्या धाडसाचं कौतुक केले. तिला साडी चोळीचा आहेर केला. मावळ्यांकडून त्या कड्याची पाहणी करून घेतली आणि पाहणी करून घेतली आणि त्या कड्याच्या सुरक्षतेसाठी महाराजांनी तेथे बुरुज बांधून घेतला आणि त्या बुरुजाला नाव दिलं हिरकणी बुरुज असं नाव दिलं. आणि या उलट आपल्या देशात मात्र स्त्रियांचे, मुलींचे वावरणे देखील खूप अवघड झाले आहे. पण माझ्या राजांच्या काळात स्त्रियांना देखील सन्मान होता, स्त्रियांना देखील मान होता. राजे स्वराज्यात जर कोणी माया बहिणीकडे
जर कोणाने वाईट नजरेने पाहिले तर राजे त्यांचे डोळे काढून त्यांचे हात पाय कलम करायचे. माझ्या छत्रपतींचं राज्य अधार्मिक होतं. माझे राजे धार्मिक होते पण धर्मांध नव्हते. खरे राजे समजून घ्यायचे असतील तर अगोदर जिजाऊ समजून घ्या. धर्माचा त्यावेळी कायदा होता. नवरा मेला की बायकोने सती जायचे. ही चाल महात्मा ज्योतिबा फुलेंच्या काळापर्यंत चालत आली होती. शिवरायांच्या काळात ही चाल प्रदीर्घ चालायची. पण शहाजी राजांच्या मृत्यूनंतर जिजाऊ सती गेल्या नाही. त्यांनी धर्म बाजूला ठेवला आणि राष्ट्र संरक्षण हे महत्वाचं हा मेसेज त्यांनी त्या काळातल्या स्त्रियांना दिला. छत्रपतींनी एवढे किल्ले बांधले, एवढे गडकोट बांधले, पण त्यांनी एकाही किल्ल्यावर सत्यनारायण पूजा केली नाही किंवा वास्तुशांती केली नाही. 4 हिरव्या मिरच्या, लिंबू, काळी बाहुली असं काहीही बांधलेलं नाही. तरीही माझ्या राजाचे किल्ले अजूनही भक्कमपणे उभे आहेत. आणि आपण मात्र काय करतो? 4 विटा रचल्या नाही की लगेच वास्तुशांती करतो, सत्यनारायणाची पूजा घालतो. मुलगा चालायला लागला, झाला सत्यनारायण. अशा पद्धतीने आपण दिवसेंदिवस देवभोळे होत चाललो आहेत. यातून आपला वेळ तर खर्च होतोच आहे, पण आपले पैसेही खर्च होत आहेत. माझ्या राजांनी देखील कधीही जातपात पाळली नाही. त्यांना जितका हिंदू महत्वाचा तितकाच मुस्लिमही महत्वाचा. त्यांनी कधीही शकून अपशकून असं काही पाळलं नाही. कधीही त्यांनी मुहूर्त पाहिला नाही. त्यांच्या जास्तीत जास्त लढाया तर अमावस्येलाच व्हायच्या. माझ्या राजांनी अंधश्रद्धा पाळली नाही. म्हणूनच माझं म्हणणं आहे की दारात 4 हिरव्या मिरच्या, लिंबू, काळी बाहुली हे सगळं बांधण्याऐवजी माझ्या राजांचा फोटो लावा. म्हणजे गनिम काय, भूतप्रेत काय, गनिम देखील आसपास फिरकणार नाही. माझ्या छत्रपतींनी अनेक लढाया लढल्या, अनेक गडकोट जिंकले. त्यांच्याबद्दल किती सांगितलं तेवढं कमीच. त्यातीलच एक प्रसंग, तो म्हणजे जेव्हा औरंगजेबाने शाहिस्तेखानाला शिवरायांवर चाल करून पाठवली होती तेव्हा शाहिस्तेखानाच्या रूपाने एका दैत्याला, एका राक्षसालाच औरंगजेबाने स्वराज्यावर चाल करून पाठवली होती. तो शाहिस्तेखान खूप क्रूर, खूप राक्षसी वृत्तीचा. त्याने आपल्या रयतेचे खूप छळ केला, खूप त्रास दिला आपल्या रयतेला. आपल्या मुलुखाची खूप दुर्दशा केली. महाराजांजवळ ह्या खबरा सगळ्या दिवसेंदिवस येऊ लागल्या. महाराजांना आपल्या रयतेचं दुःख बघवणं गेलं. त्यांची सहनशीलता अखेर संपली. त्यांनी निर्णय केला की आता स्वतः लाल महालात घुसायचं आणि शाहिस्तेखानाला ठार मारून औरंगजेबाचा मस्तीत जिरवायचा, असा महाराजांनी निर्णय केला. पण शाहिस्तेखानाच्या सुदैवानेच तो महाराजांच्या हातून निसटला. पण त्याच्या जीवावरचा वार त्याच्या बोटावर निभावला गेला. त्याचे 3 बोट अनामत तुटली गेली. तुटलेली बोटे घेऊन तो रात्रीतूनच पसार झाला. पण त्याच्या या तुटलेल्या बोटांनी रयतेची जी विकलांग अवस्था झाली होती ती बदलणारी नव्हती. मुलुखाचं जे बेरूप झालं होतं ते बदलणार नव्हतं. अखेर महाराजांनी निर्णय केला की हे जे काही आपलं नुकसान झालं आहे ते आपण औरंगजेबाकडूनच वसूल करून घ्यायचं. दिल्लीपती औरंगजेब क्रूर, दुष्टावा आणि विश्वासघाती, याशिवाय काय होतं या औरंगजेबाकडे? काहीही नाही.
स्वतःच्या जन्मदात्याला त्याने गुलामासारखे वागवले. सत्ता प्राप्तीसाठी स्वतःच्या भावंडांना मारून टाकले. महाराजांनी आपल्या काही निवडक सेनांना सोबत घेतले आणि सुरतेची लूट करायची हा निर्णय त्यांनी घेतला आणि ही मोहीम त्यांनी यशस्वीरित्या पार पाडली. या मोहिमेतून त्यांना खूप सारा द्रव्यसाठा देखील मिळाला. त्याबरोबरच मुघली मुलुखात महाराजांबद्दलचा दबदबा वाढला. महाराजांनी सुरतेची लूट करून औरंगजेबाची जणू दाढीच खेचण्याचा साहस केला. महाराजांच्या सैन्यामध्ये जीवाला जीव देणारी अनेक सैन्य होती. याचंच उदाहरण म्हणजे नेताजी पालकर. त्यांनी महाराजांच्या शब्दाखातर स्वराज्य सोडून आदिलशाहीत गेले. असे असंख्य मावळे महाराजांच्या सैन्यामध्ये होते. महाराजांनी आपल्या मावळ्यांना देखील खूप जीव लावला होता. ते आपल्या सैन्याला जीवापार जपत होते. लेखक अनंत तिबिले यांनी राजांच्या जीवनातील आणखी एक प्रसंग येथे मांडलेला आहे. तो म्हणजे फोंडा किल्ल्याचा. फोंडा किल्ला आदिलशहाचा जीव की प्राण. त्याने फोंडा किल्ल्याच्या सुरक्षतेसाठी त्याचा शूर पराक्रमी सरदार महाबत खान यास ठेवले होते. महाराजांनी आपला हल्ला फोंडाकडे वळवला. प्रत्येक ठिकाणी फत्ते पावल्यामुळे महाराजांच्या सैन्यामध्ये जोश संचारला होता. जो महाराजांच्या सैन्याच्या प्रत्येक मावळ्यात जोर वाढला होता. त्यांच्या उत्साहाने तर सीमाच ओलांडली होती. महाराजांनी ताबडतोब आपल्या मावळ्यांसह फोंड्यास धडक दिली. त्या फोंड्याचा किल्लेदार महाबत खान ही शर्तीने झुंजत होता. झुंज चालूच होती. किल्ला तसा हाती येणार नाही हे लक्षात येताच महाराजांनी सुरंग पेरले आणि किल्ल्याचे बुरुज उडवले. हा म्हणताच किल्ला महाराजांच्या हाती आला. महाराजांच्या मावळ्यांनी महाबत खानास पकडून महाराजांच्या समोर आणले. महाबत खान महाराजांच्या छावणीत आला. महाराजांनी त्यास बसण्यास आसन दिले. या गोष्टीचे महाबत खानास खूप आश्चर्य वाटले. महाबत खान चकित नजरेने राजांकडे पाहिला आणि तो म्हणाला, राजा साहब, हम तो यहाँ कुछ और ही सोचकर आए थे. हमें लगा कि आप हमें मौत देंगे क्योंकि हम हार गए हैं और जो हारता है उसे सजाए मौत मिलती है. त्यावर महाराज म्हणाले, तुझ्या यवनांच्या राज्यात काय मिळतं ते आम्हास ठाऊक नाही. आम्हास ठाऊक नाही. तुझा पराक्रम आम्ही आमच्या डोळ्यांनी पाहिला आहे. या पराक्रमास आम्ही बांधू इच्छित नाही. महाबत खान चकित नजरेने महाराजांकडे पाहतच राहिला. असे होते माझे राजे. ते विनाकारण कोणालाही मारत नव्हते, कोणालाही शासन करत नव्हते. त्यांनी आपल्या शत्रूच्या पराक्रमाचे देखील कौतुक केले. त्यांच्या मनामध्ये परस्त्रीबद्दल खूप आदर होता. ते परस्त्रीला माते समान मानत होते. म्हणूनच राजे जसे शत्रूच्या पराक्रमाचे कौतुक करत होते, तशाच पद्धतीने राजे जर त्यांच्या रयतेला जर कोणी विनाकारण त्रास दिला किंवा रयतेचा कोणी विनाकारण छळ केला तर राजे त्याची गर्दन धडावेगळी करत होते. राजे दूरदृष्टी विचारांचे होते. त्यांनी विचार केला की भूमीवर तर गडकोट आपला आधार आहे, पण दर्यावरचा आपलं बळ अपुरं आहे आणि दुर्दैवाने जर गनिम तेथूनच आला तर. म्हणून महाराजांनी आरमार
उभे करण्याचा निर्णय केला आणि एक सुरम्य स्वप्न महाराजांनी साकारही केलं. त्यांनी पहिले आरमार दल उभे केले. सिंधुदुर्ग, विजयदुर्ग यांसारखी जलदुर्ग उभी केली. त्यांच्या समोर अनेक शत्रू आले. अफजल खान, शाहिस्ते खान, महाबत खान, फत्ते खान, किती नाव सांगायचे. पण माझ्या राजाने या सर्व शत्रूंना शर्थीने संपविले देखील. राजांच्या लढाईचे 3 प्रकार होते. पहिला, त्यास आपण गनिमी कावाही म्हणतो. पहिला, अचानक हल्ला करणे. दुसरा, आभास निर्माण करणे. आणि तिसरा, शत्रूला बेसावध करून हल्ला करणे. यातलाच एक किस्सा मी तुमच्या समोर सांगणार आहे. तो म्हणजे कर्तलब खानाचा. कर्तलब खान ज्या गडावर थांबला होता त्या गडावर खूप द्रव्यसाठा आहे अशी बातमी महाराजांना कळाली. महाराजांनी लगेच निर्णय घेतला की तो द्रव्यसाठा आपण काही करून मिळवायचा, असा महाराजांनी निर्णय केला. ती वेळ सकाळची होती. महाराज आपल्या जास्तीत जास्त लढाया रात्रीच्या वेळीच लढत होते, कारण त्यांच्याजवळ सैन्य साठा कमी होता, म्हणून ते रात्रीच्या वेळीच लढत होते. त्यांनी आपल्या सैन्याचे 2 भाग केले, पहिली तुकडी आणि दुसरी तुकडी. त्यांनी पहिल्या तुकडीस सांगितले की तुम्ही हे असं करायचं आणि दुसऱ्या तुकडीस गडाच्या पाठीमागच्या बाजूस लपून राहण्यास सांगितले. महाबत खानास समजले की शिवराय आपल्यावर चाल करून येत आहेत. त्याला एकदम आश्चर्याचा धक्का बसला की शिवराय तर कोणतीही लढाई सकाळच्या वेळी लढत नव्हते. म्हणून त्याला असं वाटलं की शिवरायांजवळ आता सैन्य खूप आहे, त्यामुळे ते सकाळच्या वेळी युद्ध करण्यासाठी येत आहेत. त्यामुळे त्याने आपल्या गडावर जेवढी काही फौज होती तेवढी त्याने गडाच्या समोर आणून उभी केली आणि इकडून महाराजांचे सैन्य देखील आले. सैन्य आले, आता अशी टक्कर होणार, आता लढाई होणार. एवढ्यातच ते सैन्य माघारी फिरून पळू लागले. कर्तब खानाला वाटलं की शिवराय आपल्या सैन्याला बघून घाबरले, म्हणून ते पळतायत. त्याने देखील आपल्या सैन्याला शिवरायांच्या सैन्याच्या पाठीमागे पाठवले. पण शिवरायांचं सैन्य दिसेनासं झालं. लगेच ते शिवरायांच्या सैन्याला शोधू लागले. शिवरायांचे सैन्य मध्येच आले. तिकडून आवाज आला, हुजूर, मराठे आ गए, मराठे आ गए. आता वापिस असं लढाई होणार, आता मारामारी होणार असं म्हणताच, असं विचार करताच तोपर्यंत ते लगेच पाठीमागे फिरून वापिस. कर्तलब खानाने देखील आपल्या सैन्यास त्यांच्या पाठीमागे लावले. असंच करत करत ते खूप दूरवर गेले, किल्ल्यापासून खूप दूरवर गेले. हे दुसऱ्या तुकडीस कळताच त्यांनी लगेच किल्ल्यावर हल्ला केला. पण किल्ल्यावर कोणतीही सैन्य नव्हते, फक्त 2 पहारेकरी होते. त्यांना जेवढा काही द्रव्यसाठा मिळवता आला, जेवढा काही द्रव्यसाठा घेता आला तेवढा त्यांनी घेतला आणि बाकीच्या द्रव्यसाठ्यास जाळ लावून दिला. महाबत खान इकडे खुशीत होता, आनंदात होता. त्याला असं वाटत होतं की आपण शिवरायांना हरवलं, पण त्याला हे माहिती नव्हतं की शिवरायांना हरवणं एवढं सहजासहजी हरवता येत नव्हतं. तिकडून त्याचा पहारेकरी आला. तो म्हणाला, हुजूर, मराठे आ गए और सब कुछ लूट कर चले भी गए. असे राजे अशा पद्धतीने आपल्या लढाया लढत होते.
ते आपल्या मावळ्यांचं रक्त विनाकारण कुठेही खर्च घालत नव्हते. शिवरायांच्या जीवनातील आणखी एक प्रसंग मी तुम्हाला इथे सांगणार आहे. तो म्हणजे आग्रा भेटीचा. आग्र्याला जाणं म्हणजे स्वतःच्या मृत्यूला कवटाळणं. पण शिवरायांनी हे धाडस केलं ते कशासाठी? तर औरंगजेबाच्या दरबारात जे काही राजपूत सरदार होते, मराठे सरदार होते, त्या सर्वांना एकत्रित करून त्यांच्या मनामध्ये स्वराज्य प्रेम निर्माण करण्यासाठी महाराजांनी हे धाडस केलं. औरंगजेबाने महाराजांना ठार करण्याच्या हेतूने त्यांना नजरकैदेत ठेवले. महाराजांना ही औरंगजेबाची क्रूर चाल समजली. त्यांच्यासमोर मोठा प्रश्न उभा होता की आता या औरंगजेबाच्या कैदेतून कशी सुटका करून घ्यायची. महाराज एकटे नव्हते. महाराजांसोबत 9 वर्षाचे शंभूराजे देखील होते. महाराजांनी आग्र्यात नजरकैदेत असताना आजारी असल्याचं सोंग घेतलं होतं. आजारी असल्याची खबर औरंगजेबाला कळाली. औरंगजेबाने शिवरायांच्या इलाजासाठी, उपचारासाठी त्याचे काही हकीम, वैद्य शिवरायांजवळ पाठवले. शिवरायांचा पत्र व्यवहार औरंगजेबासोबत चालूच होता. त्यांनी त्यांच्या एका पत्रात औरंगजेबाला सांगितले होते की आता आम्हाला कोणत्याही हकीमाची किंवा कोणत्याही वैद्याची दवा काम करत नाही. आता आम्हाला दवाची नाही तर दुवाची गरज आहे. आता आम्ही गोरगरिबांमध्ये मिठाई वाटू इच्छितो, तरी आपण आम्हाला इजाजत द्यावी, असं महाराजांनी औरंगजेबाला पत्र लिहिलं होतं. शंभूराजे रोज दरबारात जायचे. ते औरंगजेबाचा शहजादा याच्यासोबत ते रमायचे. ते औरंगजेबाची जे प्रजा होती त्या प्रजेत ते मिसळायचे. बाहेर शिवरायांविरुद्ध काय हालचाली चालू आहेत त्या सर्व ते शिवरायांना येऊन सांगायचे. शिवरायांनी मिठाईचे पेठारे एवढे मोठे बनवून घेतले होते की त्यातून एक माणूस सहजरित्या बसू शकत होता. एवढे मोठे पेठारे त्यांनी बनवून घेतले होते. शुक्रवारचा दिवस म्हणजे नमाजाचा दिवस. त्या दिवशी बाजारपेठ, दरबार हे सर्व काही बंद असायचं. त्या दिवशी औरंगजेबासह औरंगजेबाची सगळी प्रजा, त्या शहरातली सगळी प्रजा नमाज पढण्यासाठी मस्जिदीत यायची. आणि त्या दिवशी रस्त्यांवर वगैरे खूप गर्दी असायची. आणि आता पहारेकरी ही मिठाईचे पेठारे तेवढे अगोदर जसे ते पाहत होते तसे ते आता पाहत नव्हते. या सर्व गोष्टींचा फायदा राजांनी घेतला आणि त्यांनी शुक्रवारी आग्र्यातून निसटायचे हे ठरवले. त्या दिवशीचे पेठारे मथुरेच्या गोरगरिबांमध्ये वाटण्यासाठी जाणार होते. शिवरायांनी शंभूराजे देखील ठरलेल्या ठिकाणी पोहोचले आणि शिवराय मिठाईच्या पेठारात बसून आग्र्यातून निसटले. त्यांच्या जागी मदारी मेहतर हा त्यांच्यासारखा दिसणारा त्यांचा विश्वासू सैनिक त्यांच्या जागी झोपी गेला. शिवराय आग्र्यापासून खूप दूर निसटले तेव्हा मदारी मेहतर शिवरायांसाठी औषध गोळ्या आणण्याच्या निमित्ताने तोही बाहेर पडला आणि हे सगळेजण बाहेर निघाले. 40 दिवसांचा प्रवास होता तो आग्रापासून ते रायगडापर्यंतचा.
एवढे दिवस घोड्यावर दौड करायची होती, हे सगळं 9 वर्षाच्या शंभूराजांना झेपणार नाही. म्हणून महाराजांनी शंभूराजांना मथुरेत काशीपंतांच्या इथे ठेवले. त्यांनी आणि ते कधी शेतकऱ्याच्या रूपात तर कधी गोसाव्याच्या, अशा प्रकारे ते मजल दरमजल करत रायगडावर पोहोचले. त्यांचा आणखी एक प्रसंग तो म्हणजे पावनखिंडीतला. आपल्याला माहिती आहे की पन्हाळ्यावर शिवराय सिद्धीच्या वेढात अडकले होते. त्यांनी पावसाळा चालू होता, गडावरचं सगळं अन्नसाठा संपत आला होता. आता काय करावं म्हणून महाराजांनी 2 पालख्या तयार केल्या. एका पालखीत ते स्वतः बसले आणि दुसऱ्या पालखीमध्ये त्यांच्यासारखा सेम टू सेम दिसणारा शिवा काशी यास बसवले. आणि ते इकडून दुसऱ्या दरवाजातून, पन्हाळ्याच्या दुसऱ्या दरवाजातून त्यांनी निसटले. पण शिवा काशीत सिद्धीच्या लोकांना सापडला आणि सिद्धीला समजलं की हा खरा शिवाजी नाही. तेव्हा त्याने शिवा काशीदला लगेच ठार केले आणि शिवराय लगेच पन्हाळ्यातून निसटले. ते पावनखिंडी जवळ आले. त्यांच्यासोबत बाजी प्रभू देशपांडे हे सुद्धा होते. बाजी प्रभू देशपांडे शिवरायांना म्हणाले, शिवराय, आम्ही येथे थांबून गनिमांना येथेच रोखतो, तोपर्यंत तुम्ही विशाळगडावर जा आणि गडावर पोहोचतात तिथली तोफा वाजवा, म्हणजे आम्ही मोकळे. तेव्हा शिवराय बाजी प्रभूंना समजावण्याचा प्रयत्न केला की नाही, तुम्ही देखील आमच्यासोबत चला. पण तेवढा वेळ नव्हता. तिकडून सिद्धीचे सैन्य महाराजांच्या पाठीमागेच होते. बाजी प्रभू पावनखिंडीत थांबले. इकडे वाऱ्याच्या वेगाने महाराज विशाळगडाकडे निघाले होते. बाजी प्रभूंनी शर्थीने सिद्धीच्या सैन्यास थांबवण्याचा प्रयत्न केला. ते विशाळगडावर महाराज पोहोचेपर्यंत गनिमांना थांबवून ठेवले आणि अखेर शिवाजी महाराज गडावर पोहोचले आणि त्यांनी गडावरचा तोफा वाजवला. इकडे बाजी प्रभू देशपांडे खूप घायल झाले होते, तरीही ते गनिमांशी लढत होते, झुंजत होते आणि तोफांचा आवाज ऐकताच त्यांनी आपला प्राण सोडला. अशा रीतीने महाराजांच्या सैन्यामध्ये असे मावळे होते, महाराजांसाठी ते आपला जीव अर्पण करण्यास देखील ते तयार असायचे. महाराजांच्या शब्दाखातर तन मन धन अर्पण करण्यास ते तयार असायचे. माझे राजे चारित्र्य संपन्न राजे होते. ते परस्त्रीला माते समान मानत होते. त्याचेच एक उदाहरण शाहिस्त खानाने त्याच्या बुर्जी नावाच्या डायरीमध्ये लिहिले आहे. त्याने त्यात लाल महालाचा प्रसंग लिहिला आहे. त्याच्यावर जेव्हा लाल महालात हल्ला झाला होता तेव्हाचा प्रसंग. शिवराय वादळाच्या रूपात आले आणि वाऱ्याच्या वेगाने गेले देखील. काही वेळाने गोंधळ थांबला. तेथून शाहिस्त खानाची बहीण धावत आली आणि ती खानास म्हणाली, भाईजान मेरी बेटी लापता है. त्यावर खान म्हणाला, काळजी करू नकोस, शिवरायांच्या माणसांनी तर तिला पळवलीच नसेल आणि जरी त्यांनी पळवली तरी शिवराय तिची पोटच्या लेकीप्रमाणे काळजी घेईल. अरे, इतका विश्वास माझ्या राजांच्या चारित्र्यावर गनिमांना देखील होता, दुश्मनांना देखील होता. हा प्रसंग
सांगण्याचं इतकंच तात्पर्य आहे की आज संबंध भारताला माझ्या राजांसारख्या चारित्र्यवान महापुरुषाच्या आदर्शाची खरी गरज आहे. अमेरिकेच्या वेस्टर्न या विद्यापीठात शिवाजी द मॅनेजमेंट गुरु हा 100 मार्काचा पेपर घेतला जातो. पाकिस्तानच्या पाठ्यपुस्तकामध्ये आदर्श राजा असावा छत्रपती शिवाजी महाराजांसारखा हा पाठ शिकवला जातो. अनेक देशांमध्ये शिवरायांचे वेगवेगळे पाठ शिकवले जातात, अभिमानाने शिकवले जातात. पण आपलं दुर्दैव आपल्या देशात मात्र शिवरायांचा इतिहास पुसण्याचा प्रयत्न केला जातो. माझे राजे कुठल्याही धर्माविरुद्ध लढले नाहीत. ते लढले फक्त गनिमांविरुद्ध, शत्रूविरुद्ध, अन्यायाविरुद्ध. अशा प्रकारे आणखी एक प्रसंग मी तुम्हाला येथे सांगणार आहे शिवरायांच्या जीवनातील. तो तुम्हालाही माहिती असेल असं मला वाटतं आहे. तो प्रसंग म्हणजे कल्याणच्या सुभेदाराच्या सुनेचा. कल्याणच्या सुभेदार तो त्याच्या सुनेसोबत असा जात होता. तेव्हा महाराजांच्या मावळ्यांनी त्यांच्या सैन्यावर हल्ला केला. तेव्हा त्यांच्या सैन्यावर त्यांनी हल्ला केला. तो कल्याणचा सुभेदार तो हारला आणि शिवराय आणि त्याची जी सून होती शिवरायांच्या मावळ्यांनी बंदी करून शिवरायांकडे घेऊन आले. शिवरायांच्या एका मावळ्याला वाटलं की आपण ही भेट शिवरायांना दिली तर शिवराय आपल्यावर खूप खुश होतील, आपला सन्मान करतील. त्याला असं वाटलं, पण असं नव्हतं. शिवाजी महाराजांना त्याने ही सर्व सांगितल्यानंतर शिवाजी महाराज त्या कल्याणच्या सुभेदाराच्या सुनेची माफी मागतात आणि तिला साडी चोळीचा आहेर केला आणि तिला वापिस तिच्या घरी पाठवले. सन्मानाने तिला वापिस तिच्या घरी पाठवले. असे माझे राजे होते. आणि अखेर अशा प्रकारे 3 एप्रिल 1680 ला जगाला स्वयंप्रकाशित करून एक सूर्य अस्ताला गेला. शौर्य, ध्येय, नीतिमत्ता, प्रजाप्रेम या सर्वांचा ओजस्वी स्रोत असलेले छत्रपती शिवाजी महाराज यांचा मृत्यू झाला. अशा या अलौकिक छत्रपती शिवाजी महाराजांना माझा कोटी कोटी प्रणाम. जय जिजाऊ, जय शिवराय. धन्यवाद बेटा. या ठिकाणी नम्रतानं अनंत तिवेले लिखित गरुड झेप या साहित्य कृतीवर आपल्याशी संवाद साधलेला आहे. अत्यंत सुंदर असा संवाद साधण्याचा प्रयत्न तिने केलेला आहे. हा कार्यक्रम पाहत असलेले आमचे प्रेक्षक रसिकगण अनेकांनी या ठिकाणी नम्रताला शुभेच्छा दिलेल्या आहेत, आशीर्वाद दिलेला आहे, तिचं कौतुक केलेलं आहे, तिला प्रतिक्रिया दिलेली आहे. पैकी मी काही नावं आपल्या समोर वाचून दाखवणार आहे. PS जाधव तोंडचिरकर, रवी हसलमुंडे पत्रकार बंधू आमचे, अशोक कुबडे महाराष्ट्रातलं मराठवाड्यातलं एक खूप मोठं साहित्य क्षेत्रातलं नाव, चळवळीतलं नाव, संतोष शहाणे, विनोद मोमले, गोविंद सावरगावे, आमचे मित्र आदरणीय मुरलीधररावजी जाधव,
शिक्षक नेते गणपत गादगे, अजय पाटील, विनय पाटील, जीवन पाटील, कल्पना धनेगावे या ताईंनी देखील नम्रताला खूप चांगल्या शुभेच्छा दिलेल्या आहेत. बालाजी गारंपल्ले यांनी देखील शुभेच्छा दिलेल्या आहेत. रोहन गिरी, ज्योतिताई डोळे यांचा तर सातत्यानं आमच्या या कार्यक्रमाला पाठिंबा राहिलेला आहे. दत्ता देवणे, किशोर पांचावरे, दीपाली जोशी कुलकर्णी, विजय चिखले यांनी देखील 3-4 वेळेला आपल्याशी या ठिकाणी नम्रताला शुभेच्छा दिलेले आहेत, कौतुक केलेलं आहे. संभाजी जाधव, हेमंत माकणे, ज्ञानोबा घोगरे, संजय शिंदे, संतोष कनगुळे हे लातूरून या ठिकाणी लाईव्ह मध्ये सहभागी झालेले आहेत. विमल मुदाळे या साहित्यिक गझलकार याही लातूरून सहभागी झालेले आहेत. आशिष हानेगावे, शहाजानी औरादून याच्यामध्ये सहभागी झालेले आहेत. शिक्षण क्षेत्रातलं एक मोठं नाव असणारं आमचे अधिकारी आदरणीय कैलासजी होंदर्मे साहेब, रवी राजकर, पांडुरंग फुले, सुरेश शिंदे यांच्यासह अनेकांनी या ठिकाणी नम्रताला शुभेच्छा दिलेल्या आहेत, सदिच्छा दिलेल्या आहेत. आणि या सगळ्यांच्या सदिच्छा शुभेच्छा याच्यामुळेच हा कार्यक्रम आमचा अशा पद्धतीने सातत्यानं चालू आहे. आणि आपल्या सदिच्छा शुभेच्छा म्हणजे या ठिकाणी एक प्रकारच्या प्रेरणा आहेत. आणि नम्रता सारख्या मुली बोलत्या झाल्या पाहिजेत. नुसतं वाचून चालत नाही. वाचणं जगणं या 2 गोष्टी वेगळ्या आहेत. जे वाचलंय ते जगायलाही शिकलं पाहिजे, ते मांडायलाही शिकलं पाहिजे. हाच आमचा या ठिकाणचा एक छोटासा प्रयत्न असतो. यानंतर आमचा पुढचा कार्यक्रम असतो तो म्हणजे उपस्थितांना जन्मदिनाची ग्रंथ भेट. आणि फेसबुक लाईव्ह मध्ये कोणी आपली जन्मदिनाची तारीख आम्हाला कळवलेली नाही. उपस्थितांमध्ये कुणाचं जन्मदिन या मे महिन्यामध्ये आहे का ताई? नाही, तुमचं नाही. ओके, हरकत नाही. तर ज्यांचा जन्मदिन या महिन्यामध्ये आहे, बहुतेक करून एप्रिल, मे, जून हे 3 महिने जन्माचे आणि लग्नाचे खूप असतात. आणि तरी परंतु या ठिकाणी आम्हाला त्यांच्या तारखा कळू शकल्या नाहीत. ज्यांचा जन्मदिन या महिन्यामध्ये त्यांना मी जन्मदिनाच्या अनंत अनंत शुभेच्छा देतोय. आणि याच्या नंतरचा कार्यक्रम तो म्हणजे या ठिकाणी संवादकाचा सत्कार करण्याचा. तर शिंदे ताईंना मी विनंती करतोय की आपण या ठिकाणी ओके, हरकत नाहीये. तर नम्रताचा भाऊ असणारा विनय याला विनंती करतोय की आपण नम्रताला ग्रंथ भेट, सन्मान चिन्ह, सन्मान पत्र देऊन तिचा सत्कार करायचा आहे. हे सन्मान चिन्ह, हे ग्रंथ, धन्यवाद. तिकडं बघ, तिकडं बघ. तर या ठिकाणी नम्रताला तिनं या ठिकाणी आमच्याशी संवाद साधलेला आहे. अनंत ती बिले यांच्या गरुड झेप या साहित्य कृतीवर याबद्दल तिचा सन्मान या ठिकाणी केला जात आहे. आणि यानंतर आता चर्चा प्रतिक्रिया झाल्या असत्या, पण या ठिकाणी सर्व श्रोतेगण फेसबुक लाईव्ह आहेत आणि ज्यांच्या काही प्रतिक्रिया यायला लागल्या त्या मी आता या ठिकाणी वाचू शकत नाही कारण मोबाईल समोर आहे. तेव्हा या चर्चा आणि प्रतिक्रिया मी या ठिकाणी थांबवतो. आणि आजच्या या कार्यक्रमाच्या अध्यक्षा कुमारी नम्रता बबिता बळीराम पाटील, आजची जी संवादिका आहे तिची आई, आईला आपल्या लेकरांचं खूप मोठं कौतुक असतं. लेकरांना काही केलं तरी आईला ते खूप गोड वाटतं, खूप चांगलं वाटतं. आणि आज एवढा मोठा संवाद फेसबुक लाईव्ह या नम्रतानं साधलेला आहे. तर तिचं कौतुक, तिचा संवाद कसा झाला हा विचार मांडत असताना या कार्यक्रमाचं आभार माना आहे, अध्यक्षीय समारोप करावं अशी विनंती करण्यापूर्वी आजच्या या कार्यक्रमाच्या अध्यक्षा आदरणीय बबिताताई पाटील यांचा सत्कार करण्याची विनंती
ग्रंथभेट देऊन सत्कार करण्याची विनंती मी आनंद येनकीकर यांना करतोय की आपण बबिताताईंना ग्रंथभेट द्यावी. आमच्या प्रथेप्रमाणे उपस्थितांना जन्मदिनाची ग्रंथभेट, याच बरोबर संवादकाला ग्रंथभेट दिली जाते आणि अध्यक्षाला देखील ग्रंथभेट दिली जाते आणि त्याच पद्धतीनं ही ग्रंथभेट देण्यात आलेली आहे. मी आदरणीय बबिताताई पाटील यांना विनंती करतोय की आपण अध्यक्षीय समारोप करावा. जय जिजाऊ. चला कवितेच्या बनात 217वा वाचक संवाद. आज कोरोनामुळे भारताची म्हणण्यापेक्षा पूर्ण जगाचीच गती थांबलेली आहे. पण पूर्ण जगाची गती थांबलेली आहे, पण चला कवितेच्या बनात या विचारधारेची गती चालूच आहे. ती सगळ्या म्हणजे मोठा कार्यक्रम करत होत नाही, पण घरातल्या घरात कायदा जे आहे, जे नियम लागू आहेत, स्टे होम सेफ हे जे आहेत ते पाळून जे काही कार्यक्रम करायचा आहे ते म्हणजे सर्व नियम पाळून हा कार्यक्रम घेतला जात आहे. याची मला खरंच खूप खूप म्हणजे खूप आनंद होत आहे. आज नम्रता पाटील हिने इथे खूप छान विचार मांडले आहेत. छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल जेवढे बोलावे तेवढे कमीच आहे, जेवढे त्यांच्या पराक्रमाचे गुणगान करावे तेवढे खूप खूप कमी आहेत. आणि तिने सांगितले की छत्रपती शिवाजी महाराज मा जिजाऊ साहेबांच्या छत्रछायेखाली वाढले. तर खरंच आहे, मा जिजाऊ साहेबांच्या खरेच जर शिवाजी महाराज आपल्याला समजून घ्यायचे असतील तर मा जिजाऊ साहेबांना आपण अगोदर समजून घेतले पाहिजे. खरंच तिनं म्हटले आहे की आपला समाज धर्मभोळेपणाच्या आड जात आहे. देव म्हणजे खूप अंधश्रद्धा आपल्यामध्ये खरंच येत आहेत का हे आपण तपासून पाहिले पाहिजे एक वेळेस. आणि आज आपल्या समाजामध्ये बघतो मंदिर उपास तापास, आपण जर सर्व स्त्रिया जर उपास तापासच करत राहिलो तर आपण जिजाऊच नाही बनलो तर आपल्यामध्ये छत्रपती कुठून येणार आहे. तर सर्वांनी आपण देवभोळेपणा सोडून वस्तुस्थिती स्वीकारून आपण आपल्यामध्ये एक हिंमत जागृत केली पाहिजे. हा संदेश नम्रताने दिला आहे. आणि खरंच आपल्याला आज जे नम्रताच्या वयाचे तिच्यापेक्षा लहान आणि आपण सर्वांनी छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहासाचा आदर्श आपल्या समोर ठेवून आपण जगलं पाहिजे. नुसतं भाषण करून बोलून एवढ्या पुरते छत्रपती शिवाजी महाराज मर्यादित राहिले नाही पाहिजेत. आपल्याला अजून बऱ्याच जणांना माहित नाही छत्रपती शिवाजी महाराजांचा, संभाजी महाराजांचा, मा जिजाऊ साहेब जे खऱ्या अर्थाने आहेत त्या आणखी लोकांपर्यंत पोहोचल्याच नाहीत, त्या कळल्याच नाहीत. तर आपण असा संवाद साधून आपण त्यांचे पुस्तके वाचून आपण म्हणजे जाणून घेतलं पाहिजे छत्रपती शिवाजी महाराजांचा खरा इतिहास. छत्रपती शिवाजी महाराज एवढ्या पुरतेच माहिती आहेत. जर जयंती आली, शिवजयंती आली की लावा चंद्रकोर, लावा कानामध्ये ते बाली घाला आणि झेंडे घेऊन मिरवा, बस एवढेच आपल्याला छत्रपती शिवाजी महाराज माहिती आहेत. पण नाही, छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास खूप खूप विस्तीर्ण असा आहे आणि तो आपण समजून घेण्याची गरज आहे असं मला वाटतंय. तर या ठिकाणी नम्रता पाटील हिने खूप छान बोलला आहे आणि आपल्याला खूप छान असा म्हणजे तिने संदेश दिलेला आहे. तर आपण एक वेळेस सर्वांनी स्वतःला तपासून पाहिले पाहिजे आणि तिने सांगितल्याप्रमाणे आपण वागलं पाहिजे. तर या ठिकाणी हा कार्यक्रम खूप छान पद्धतीने झाला आहे आणि या कार्यक्रमामध्ये बरेच जण फेसबुक लाईव्ह आहेत, त्यांचे मी खूप मनापासून धन्यवाद मानते. आणि या कार्यक्रमाला म्हणजे आपण तर समोर आहेत, आपण दिसत आहोत, पण हे कार्यक्रम यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी एक म्हणजे एक हे आहे व्यक्तिमत्व जे सतत धडपड करत आहे, त्या व्यक्तिमत्वाचं मी इथं आवर्जून नाव सांगू शकते, सांगण्याची इच्छा व्यक्त करते. ते आहेत अनंत कदम सर. मी त्यांच्या मनापासून खूप खूप आभार मानते आणि मी एवढे बोलून माझे अध्यक्षीय समारोप मी इथे संपवते. जय जिजाऊ, जय शिवराय. धन्यवाद ताई. या ठिकाणी या कोरोनानं आपल्याला घरात बसवलं, एक बरं केलं. कुटुंब एकमेकांमध्ये मिसळायला लागलं, प्रत्येक क्रियेमध्ये कुटुंबाचा सहभाग वाढायला लागला आणि याचंच उदाहरण म्हणजे आमचा हा वाचक संवाद देखील. हा वाचक संवाद या कार्यक्रमाच्या संवादिका नम्रता पाटील, कार्यक्रमाच्या अध्यक्षा तिची आई बबिताताई पाटील आणि
आता आभार मानायची विनंती देखील मी नम्रताच्या भावाला, नम्रतापेक्षा लहान असणारा भाऊ विनय पाटील याला मी विनंती करणार आहे की छोटी बच्चे कंपनी पहिल्यांदाच आपल्याशी संवाद साधायला लागलेले आहेत. बऱ्याच चुका असू शकतात, उणिवा असू शकतात, पण त्यांचा प्रयत्न कसा आहे हे आपण पाहायला लागलेला आहे. तेव्हा मी विनय पाटील याला विनंती करतोय की आपण या कार्यक्रमाचं आभार मानावं. अध्यक्ष बबिता पाटील, नम्रता पाटील यांनी खूप छान बोलले. श्री आनंद तिबिले यांनी लिखित गरुड झेप या शिवाजी महाराजांची लिखित छान बुक खूप छान. इंग्लिश मधून बोल, चालतंय. इंग्लिश मधून बोलला तरी चालतंय, तुला जे जमते ते. नम्रता पाटील खूप छान बोलले. आपण सर्व इथं आलेल्या लाईव्ह आलेल्या सर्व. तुम्ही बोलू नका, त्याला बोलू द्या. तू बोल तुझ्या पद्धतीने, चुकू दे, चुकलं बोल, तुला जे बोलता सर्व येते. प्रेक्षकांना मी आभार व्यक्त करतो की आपण इथं लाईव्ह आला. जय जिजाऊ, जय श्री. धन्यवाद रसिक हो, आपण सर्वजण या कार्यक्रमाला लाईव्ह आलात याबद्दल मी आपले पुनश्च एकदा ऋण व्यक्त करतोय. आणि आपला स्नेह, आपला आशीर्वाद, आपल्या या प्रतिक्रिया आमच्यासाठी खूप महत्त्वाचे, आणि त्याच्यामुळेच हा कार्यक्रम पुढे असा चालू राहणार आहे. पुढचा कार्यक्रम देखील अशाच पद्धतीचा फेसबुक लाईव्हच राहील अशी शंका आहे आम्हाला. कारण जोपर्यंत लॉकडाऊन उठणार नाही तोपर्यंत आम्ही फेसबुक लाईव्हच राहणार आहोत. बाकीच्या वेळेला मात्र आमचा हा कार्यक्रम ठराविक नियोजित पद्धतीनं होईल. खूप मोठे साहित्यिक ज्यांनी तारखा आम्हाला दिलेल्या होत्या, या 3-4 कार्यक्रमामध्ये त्यांच्या तारखा टळलेल्या आहेत या कोरोनामुळं. पण पुढच्या वेळेला आपल्या समोर खूप मोठी व्यक्ती असेल हे आश्वासन देतो आणि मी इथं थांबतोय. धन्यवाद. जय जिजाऊ, जय शिवाजी.